हॅलो, नमस्कार, नमस्ते. वेलकम टू अवर चैनल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. स्वागत है आपका हमारे चैनल में. तुम्हाला बघून अंदाज आलाच असेल की आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत ते. हो, प्रसादाचा शिरा, सूजी का हलवा. तर झटपट साहित्य बघूया. 1 वाटी रवा, ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, मनुके, वेलची चवीसाठी आणि वेलचीमुळे सुगंधही मस्त येतो. 1 वाटी पाणी, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी साखर यासाठी की आम्हाला थोडा कमी गोड लागतो म्हणून. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि केसर. महत्वाची टिप म्हणजे ज्या वाटीने तुम्ही रव्याचा माप घेतला आहे त्याच वाटीप्रमाणे बाकी सगळ्या साहित्याचं माप घ्या. आता आपल्याला दूध, पाणी एकत्र उकळून घ्यायचं आहे. मंद आचेवर उकळून घ्या आणि त्याच्यात आपल्याला 7-8 केसरच्या काड्या पण घालायच्या आहेत. त्याच्यामुळे केसरचा पूर्ण रंग त्याच्यात उतरतो आणि तोपर्यंत आपण रवाही भाजून घेऊयात. त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवूयात आणि आता आपण घालूयात तूप. या तुपामध्ये पहिले आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. सोनेरी रंग येईपर्यंतच परतून घेऊया. हलकासा सोनेरी रंग. आणि ड्रायफ्रुट्स सुद्धा आपण मंद आचेवर भाजून घेऊयात. हां, बघा हलकासा सोनेरी रंग आला आहे. आता हे ड्रायफ्रुट्स एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याला बाजूला ठेवूया. आता ह्याच्यानंतर आपल्याला याच तुपामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा. आणि तो पण मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. रवा सुद्धा कमी आचेवरतीच भाजून घ्या. आणि तूप तुम्हाला जसं लागेल तसं घाला. शक्यतो पूर्ण 1 वाटी तूप लागतंच. मार्गशीर्ष महिना आला म्हणजे श्री विष्णू नारायणांचा आवडता महिना आणि तेव्हा घरोघरी सत्यनारायणची पूजा ही केली जाते. जर तुम्ही सत्यनारायण पूजेच्या नैवेद्यासाठी हा प्रसाद करणार असाल तेव्हा तुम्हाला माप 1/2 असं घ्यायचं आहे. 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तूप, 1/2 वाटी पाणी. 7 ते 8 मिनिटं लागतात हा रवा भाजून घेण्यासाठी. सावकाश हळूहळू भाजून घ्या. रवा व्यवस्थित भाजून झाला असेल ना तर मस्त तुपा आणि रव्याचा छान असा सुगंध येतो आणि रंगही बदलतो. दूध, पाणी आणि केसर याचं मिश्रण उकळलं आहे. हो, आणि मस्त केसरचा रंग सुद्धा आला आहे. आपला आता रवा सुद्धा बऱ्यापैकी भाजून झाला आहे. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चारोळी. मगाशी सांगायचंच राहून गेलं. तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा चारोळी घालू शकता. हे ऑप्शनल आहे. ह्याच्यानंतर आपण मगाशी बाजूला काढून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालूया. चारोळी, रवा आणि ड्रायफ्रुट्स हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत हे गरम मिश्रण. हळूहळू करत ह्याच्यात घाला आणि एका बाजूनी चमच्याने ढवळत सुद्धा राहा म्हणजे गठुळे होणार नाही.
बघा, हे गरम मिश्रण घातल्यामुळे रवा कसा छान फुलला आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, 2 मिनिटं झाकण ठेवून ह्याला वाफून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत पाऊण वाटी साखर. साखर घातल्यानंतर रवा आणि साखर मस्त एकत्र मिक्स करून घ्या. चांगलं 2-3 वेळा त्याला त्याला चमच्यानी परतून घ्या. असं. बघा. साखर व्यवस्थित विरघळावी म्हणून आता आपण झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनिटासाठी वाफून घेऊया. आता आपला शिरा ऑलमोस्ट रेडी झालाय बघा. आता मी ह्याच्यात थोडंसं ड्रायफ्रूट पावडर आणि वेलचीची पूड मी ड्रायफ्रूट पावडरमध्येच घातली आहे. ड्रायफ्रूट पावडर घातल्यामुळे या शिऱ्याला खूप छान चव येते. तर आपला प्रसादाचा शिरा तयार झाला. चला तर हा प्रसादाचा शिरा भगवान श्री सत्यनारायण यांना अर्पण करूया. तेव्हा 2-3 पानं तुळशीचीही ठेवूया त्याच्यावर. तर सत्यनारायण भगवान यांची कृपा तुमच्यावर, आमच्यावर सर्वांवर राहो. धन्यवाद.